नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि आताच्या क्षणाची अपडेट। कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगाल चॅनल तुम्ही असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते। चला तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतो आहे। काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा, कळकळीची विनंती। कांदा शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे, तरी शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा। चला तर मित्रांनो, सुरुवात करतो आहे त्या संदर्भातील अपडेट। करू शकता मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे सरासरीच्या तुलनेत कांद्याच्या लागवडी कमी होत्या। यंदा समाधानकारक पाऊस असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील उन्हाळा कांदा लागवडीचा कल दिसून येत असून या ठिकाणी एकंदरीतच या ठिकाणी बघायला भेटत आहे। त्यामुळे कांद्याच्या लागवडीत वाढ जरी झाली तरी कांद्याला चांगला प्रकारचा भाव भेटावा अशी शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहतीच आणि दोन पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी शेतकरी बांधव कायम या ठिकाणी वारंवार सांगताना दिसत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं शेतकरी बांधवांनी करायचं तरी काय, हा संतप्त प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसत आहे। ज्या काही महत्त्वाच्या अपडेट असतात कांदा व संदर्भातील ज्या तुमच्यापर्यंत पोहोचले जातात चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा। सांगा तर कांद्याच्या भावात तेजी या ठिकाणी एकंदरीतच येऊ शकते जर टप्प्याटप्प्याने कांदे विक्रीचे नियोजन करा। आणि लागवड वाढली जरी तरी असं होऊ नका की लागवड वाढते, परंतु भावात या ठिकाणी सुधारणा होऊ शकते। कांद्याची निर्यात शुल्क जर रद्द केलं थोडीफार सुधारणा कांद्याच्या भावात आणखीन होऊ शकते। धन्यवाद। पुन्हा माझा व्हिडिओ शूट अपडेट सोबत इथेच थांबतोय। जे महाराष्ट्र सबस्क्राईब नक्कीच करा।